नमस्कार, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत। आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। रावेर तहसीलदार कार्यालयासमोर निळे निशाण संघटनेच्या ठिय्या आंदोलनाचा तिसरा दिवस, तरीही संबंधित अधिकारी यांच्याकडून प्रश्न सुटेना। निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या 4 वर्षापासून बरानपूर अंकलेश्वर मार्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, तसेच रावेर शहर व ग्रामीण भागातील अनेक समस्या सोडविण्यात येतील या उद्देशाने अनेक वेळा संबंधित कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आले, परंतु संबंधितांनी संघटनेच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे दिनांक 23 मार्च 2026 पासून निळे निशाण संघटनेच्या वतीने रावेर तहसीलदार कार्यालयासमोर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या उपस्थितीत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे। आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी नायब तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र मिळालेल्या माहितीनुसार आनंद बाविस्कर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे चर्चा निष्फळ ठरली। आज दिनांक 25 मार्च 2026 रोजी आंदोलनाचा तिसरा दिवस असून सुद्धा अधिकाऱ्यांसमोर आनंद बाविस्कर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले जात नसल्याने संघटनेच्या वतीने आंदोलनाच्या पुढील भूमिकेविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। दिनांक 26 मार्च 2026 पासून ठिय्या आंदोलनाचे रूपांतर बेमुदत आमरण उपोषणात करणे, दिनांक 30 मार्च 2026 रोजी मोर्चा व 3 एप्रिल 2026 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शासन प्रशासनाला देण्यात आला। तसेच आंदोलनादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडल्यास शासन प्रशासनाने संबंधित गट विकास अधिकारी व नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहतील, असे निवेदन संघटनेच्या वतीने सदाशिव निकम, विकी जाधव, उदय वाघ, गोकुळ रायमळे, अर्जुन तायडे व इतर पद अधिकाऱ्यांच्या हस्ते तहसीलदारांना देण्यात आले।